जय श्रीकृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे एक रेसिपी बनवलेली आहे. खूपच आरोग्यदायी आणि आपल्या शरीरासाठी किंवा शुगरसाठी खूपच उपयुक्त अशी ही कारले फ्राय केलेले आहे. अगदी सगळ्यांना आवडतच नाही, पण हे आवडीने कसे खाणार? तर अशा पद्धतीने जर बनवलं तर न खाणारे पण सगळे आवडीने खातील. तर आपण चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर ह्याच्या आपण गोल गोल चकत्या छान पाडून घेऊ. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. याचे बारीक तुकडे केले तरीही चालतं. पण मी इथे दिसायला पण सुंदर दिसतात आणि छान पातळ केल्यामुळे लवकर फ्राय होतात. म्हणून मी अशा गोल चकत्या करून घेत आहे. तर हे पाव किलो कारले आहे. तर अशा पातळ चकत्या करून घ्यायच्या. सगळ्या कारल्यांच्या मी अशा चकत्या करून घेते आणि त्याच्यानंतर आपण त्याला पुढची प्रोसेस करूया. तर आता हे सगळे कारले याच पद्धतीने चिरून घेणार. त्याच्यामध्ये आपण हे सगळे चिरून घेतलेल्या कारल्यामध्ये 1 चमचा हळद, तसेच थोडंसं मीठ टाकणार. 1 ते 1.5 चमचा मीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने छान चोळून घ्यायचं त्याला. सगळीकडे मीठ आणि हळद लागली पाहिजे आणि 15 ते 20 मिनटं किंवा तुम्हाला थोडं जास्त ठेवायचं असेल तरी ठेवू शकता. एक अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने हे हळद मीठ चोळून एक अर्धा तास ठेवायचं. अर्ध्या तासानंतर हे बघा एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत त्या फोडी चकत्या. तर अशा पद्धतीने त्याला पाणी सुटलेलं आहे. तर हे छान त्याचं पाणी काढून घ्यायचं. तर बघा भरपूर त्याचं पाणी निघालेलं आहे कडू कडू आणि मीठ पण छान फोडींना मुरलं जातं. आता हे 1-2 पाण्याने छान धुवून घेणार. धुवून घट्ट पिळून घ्यायचं. आता गॅसवरती मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं. तर थोड्या थोड्या तेलावरतीच ह्या फ्राय करून घ्यायचं. तर आता छान हे पसरून ठेवायचं. एक एक चकती अगदी, किंवा तुम्ही असे थोडे बंचने घेऊन घेऊन जरी टाकले तरीही चालतील. तर अशा प्रकारे जे आपण कारलं फ्राय करतो ना, खूपच चवीला अप्रतिम लागतं. जराही कडू लागत नाही आणि घरात कोणाला आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील. कारलं हे आवडतच नाही बहुतेक जणांना, पण अशा पद्धतीने केलं तर सगळे आवडीने खातील. खूपच चवीला चांगलं लागतं आणि जराही कडू लागत नाही. तर अशा पद्धतीने हे थोडं परत हवं तर तेल टाकायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं सगळ्या बाजूनी. कमी तेलावरतीच कारलं हे फ्राय करून घ्यायचं. आपण याला पलटी करून घेऊया. तर सगळ्या बाजूनी ते फ्राय झालं पाहिजे. तर हळूहळू असं अधूनमधून उलटून पलटून टाकायचं. त्यामुळे सगळ्या चकत्या ह्या छान फ्राय होतात. तर इथं तेलाचा पण जास्त नाही वापर करायचा. कमी तेलामध्येच ह्या फ्राय करून घ्यायच्या. थोडा वेळ लागतो पण खूपच सुंदर आणि अप्रतिम होतात. याला मसाला पण जास्त काही वापरला जात नाहीये. मीठ हळद तर त्याला लावलेलीच आहे. थोडीशी आता वरून नंतर टाकायची कारले फ्राय होत आल्यानंतर. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. खूपच छान लागतं आणि शुगरच्या लोकांसाठी तर हे ताटामध्ये असं फ्राय करून दिलं ना तर अगदी आवडीने खातील. तर आता थोडं फ्राय होत आलेलं आहे.
त्याच्यावरती आपण थोडंसं हळद आणि मीठ टाकूया. पहिलं आपण त्याला मीठ आणि हळद लावलेलंच होतं, पण ते धुवून घेतल्यामुळे निघून गेलेलं आहे ते. थोडंसं मुरलेलं आहे त्याच्यामध्ये, तरी पण थोडं लागणारच. तर अशा पद्धतीने मीठ हळद टाकून हलवून घ्यायचं, सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचं. तुम्हाला हवं तर मिरची पावडर पण टाकू शकता, नंतर शेवटी टाकायची, म्हणजे ठसका येत नाही. तर मी पूर्ण कारलं फ्राय झाल्यानंतरच शेवटी थोडी मिरची पावडर टाकणार आहे, त्यामुळे चवीला छान लागतं. तर अशा प्रकारे अर्धा चमचा मी मिरची पावडरवरती भुरभुरलेली आहे. आणि अशी मिरची पावडर भुरभुरून थोडंसं हलवून घ्यायचं. वा, सुंदर. आता हे जवळजवळ कारलं फ्राय झालेलं आहे. आता या स्टेपला आपण गॅस बंद करायचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. धन्यवाद.